मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांपैकी बहुतांश मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत। सगळे सोयरे शब्दाबाबत शासन निर्णय जारी करण्याबाबत शासन निर्णय लवकरच काढण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे। त्यामुळे जवळपास लढाई जिंकल्याचा आनंद मराठा आंदोलकांमधून साजरा केला जातोय। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। मनोज जरांगे पाटील यांनी आज नवी मुंबईतून मुंबईच्या दिशेने जाण्याचा इशारा दिला आणि सरकार जागा झालं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमित भांगे यांच्याकडे निरोप पाठवला आणि जरांगे पाटील यांच्या बहुतांश मागण्या मान्य केलेल्या आहेत। त्यानंतर आपण पाहू शकतो कशा प्रकारे जे मराठा आंदोलक कालपासून या ठिकाणी आलेले होते, जमलेले होते, गेल्या 8 दिवस जे अंतरसराटीवर निघालेले होते ते या ठिकाणी जल्लोष करत आहेत। याच माहोल आहे तो पूर्ण नवी मुंबईमध्ये आहे। आज पूर्ण वेळ नवी मुंबईमध्ये थांबू। आज रात्रीपर्यंत सगळ्या सोयरे शब्दाचा उल्लेख केला जी.आर जर काढला नाही तर या ठिकाणाहून मराठा आंदोलक आहेत ते थेट मुंबईला रवाना होतील असा इशारा त्यांनी दिलेला आहे। मात्र 90%हून अधिक मागण्या मान्य झाल्यामुळे आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा आंदोलक आहेत ते जल्लोष साजरा करत आहेत। जणू काही ही विजयी बनवून आलेली आहे। जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आज रात्रीपर्यंत जर जी.आर काढला नाही तर उद्या आझाद मैदानामध्ये आम्ही येऊन धडकू आणि जर जी.आर निघाला तर उद्या आझाद मैदानामध्ये गुलाबजामुसाठी आम्ही जाऊ। त्यामुळे सरकार आता 15 मिनिटांमध्ये जी.आर काढण्याचं आश्वासित केलं होतं। आज रात्रीपर्यंत त्या मागण्या पूर्ण करून जी.आर काढतोय का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। कॅमेरामॅन आदित्य मी चेतन ननावरे, नवी मुंबई। माझी भावना एवढीच आहे की दादांना आता उपोषण करण्याची वेळ सरकारने येऊ देऊ नये, कारण त्यांचं उपोषण म्हणजे आमचं नातं मायलेकराचं आहे आणि लेकरांनी उपाशी राहावं हे मायबापांना कधीच वाटत नाही आणि सरकारने इतका वेळ देऊन उपोषणाची वेळ आता दादांवर येऊ देऊ नये आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करून आणि त्यांच्या म्हणजेच आमचं समर्थन आहे दादांच्या मागण्या पूर्ण करून त्यांना ही वेळ देऊ नये। हो, चौक पूर्णपणे भरून जाईल, कारण जशी आपण बांधवांची संख्या पाहतोय, जसे वेळ जवळ चालली सभेची तसे बांधव आपले वाढत चाललेले आहेत। इथून पुढचं नियोजन कसं असेल? इथून जर मुंबईत निघायचं असेल तर कुठल्या मार्गाने तुम्ही जाणार आहात? इथून आता आम्ही सभा संपल्यानंतर आम्ही सरळ थेट मार्ग आम्ही वाशी स्टेशनवरून आपला जो मुंबई हायवे आहे आपला तो हायवे पकडून आपण मुंबईला जाणार आहोत। स्वतःला वाटतं की मराठा आरक्षण भेटलं पाहिजे, कारण मराठा समाजाचे भरपूर प्रॉब्लेम आहेत आणि मुलांना शिक्षणात हे भेटत नाही, आरक्षणाचा उपयोग नाही, चांगलं त्यांच्या मनाप्रमाणे कॉलेज भेटत नाही, 1% मुलांना एमटेक याला ऍडमिशन भेटत नाही। त्याच्यामुळे सरकारने मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण द्यावं ही इच्छा आहे आणि जर तुम्ही आता नाही दिलं तर आम्हाला पण माहिती की आम्हाला परत कधी भेटणार नाही। त्याच्यामुळे तुम्ही देण्याचा प्रयत्न करा, द्याच। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आहेत ते आज मुंबईच्या दिशेने रवाना होणार की नाही याचा फैसला काहीच वेळात होणार आहे। मात्र तत्पूर्वी जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ लाखो मराठा बांधव जे आहेत ते एपीएमसी मार्केटमध्ये एकवटलेले आहेत। प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी आपलं समर्थन आहे ते दर्शवत आहे आणि एक मराठा बांधव जो आहे तो खास सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय। दुचाकीवरती एक वेगळ्या प्रकारचा बॅनरचा बॉक्स तयार करून तो माणूस आलेला आहे। त्याचं नाव काय आहे, नेमकं तो कुठून आलेला आहे आणि त्याची भावना काय आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। दादा, काय सांगाल? तुमचं नाव काय, कुठून आलेलं आहात आणि नेमकं काय तुमचं समर्थन आहे? माझं नाव गोकुळ भीमराज वेताळ, राहणार वडझरी बुद्रुक, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर येथून आलोय। मी रांजणगाव गणपती जे आपल्या पुण्याजवळ जाय तिथून प्रवास करत इथपर्यंत आलेलो आहे आणि या समाजाचं जे हित आहे याच्यासाठीच इथं आलेलो आहे। आज एकंदरीत या संदर्भातील चर्चेसाठी शिष्टमंडळ आता थोड्या वेळात इथे आलेलं आहे। कालही चर्चा झालेली होती, चर्चा निष्फळ ठरली। आज पुन्हा चर्चा करणार आहे। 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपली भूमिका जरांगे पाटील एकंदरीत घोषित करणार आहे। तुमची भूमिका काय आहे? मात्र तुम्ही आरक्षण मिळेपर्यंत जाणार की आता पुन्हा एखाद्या आश्वासनावरती किंवा जी.आर नंतर इथून रिटर्न जायला तयार आहात? जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी एक इंचही हलणार नाही। माझं बलिदान जरी गेलं या समाजासाठी तरी मी त्यासाठी तयार आहे। एकंदरीत या ठिकाणी आपण पाहू शकतो की वेगवेगळे जे मराठा बांधव आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। प्रत्येक जणाची भूमिका वेगवेगळी आहे। प्रत्येक जण मात्र उद्देश एकच आहे की आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडायची नाही आणि आता नवी मुंबईतून मुंबईमध्ये जाण्यासाठी ते इथून रवाना होतील थोड्याच वेळामध्ये। मनोज जरांगे पाटील यांच्या एकंदरीत पुढच्या आता भूमिकेवरती सर्वांचंच लक्ष असेल। कॅमेरामन निकेश मोरेसह चेतन ननावरे, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।